नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगाराची इसेन्शियल किट, सेफ्टी किट किंवा भांडी किट याकरता जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घेत आहात त्यावेळेस तुम्हाला वेबसाईटवरती काही एरर पाहायला मिळत आहे। त्या एरर कशासाठी आहे, कुठली एरर कोणत्या रिझनमुळे येत आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, सर्वात पहिला नंबरची जे एरर आहे ती म्हणजे सम एरर ऑकर व्हाईल सेव्हिंग द फॉर्म। तर अशा प्रकारची तुम्हाला जर एरर येत असेल तर म्हणजेच काय, तर तुम्ही जी डेट सिलेक्ट करत आहात ती डेटचा कोटा फुल झालेला आहे। त्यानंतर तुम्ही नेक्स्ट डेट सिलेक्ट करा आणि अपॉइंटमेंट प्रिंट करा। जर त्या डेटला सुद्धा तशाच प्रकारे एरर येत असेल किंवा तुम्ही ज्या काही डेट सिलेक्ट करत आहात त्या सर्व डेटला जर अशाच प्रकारची एरर येत असेल तर तुमचा त्या महिन्याचा जो कोटा आहे तो फुल झालेला आहे त्या सेंटरवरचा। त्यामुळे अशा प्रकारचा जो एरर आहे तो तुम्हाला पाहायला मिळू शकतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काही दिवसानंतर परत अप्लाय करायचं आहे। जेव्हा तिथे कोटा अवेलेबल होईल आणि नवीन डेट जेव्हा दिल्या जातील त्यावेळेस तुम्हाला तिथे अपॉइंटमेंट घ्यायची आहे। त्यानंतरची सेकंड एरर म्हणजे द वर्कर हॅज ऑलरेडी टेकन द किट। काही बांधकाम कामगारांनी सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट याकरता अर्ज केलेला नाही, परंतु त्यांना असा एरर पाहायला मिळतो। बऱ्याचशा अशा कमेंट सुद्धा व्हिडिओवरती आलेला आहे की आम्ही या अगोदर इसेन्शियल किट घेतलेले नाही तरी सुद्धा आम्हाला अशा प्रकारचा एरर पाहायला मिळतो। याचं मेन रिझन म्हणजे तुम्ही जे ओल्ड बांधकाम कामगार आहेत त्यांनी या अगोदर जी पेटी घेतलेली आहे त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्या पेटीमुळे तुम्हाला ऑलरेडीच पेटी मिळालेली आहे आणि त्या पेटीमुळे तुम्हाला द वर्कर हॅज ऑलरेडी टेकन द डेट अशा प्रकारचा ऑप्शन तिथे पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, या अगोदर तुम्ही जर पेटी घेतलेली असेल आणि त्यामध्ये सेफ्टी किट सुद्धा आलेली आहे, ही आता नवीन किट आलेली आहे। ज्या बांधकाम कामगारांनी ऑलरेडी जुन्यामध्ये पेटी घेतलेली असेल त्यांनाच हा एरर पाहायला मिळत आहे। सध्या तुम्हाला इसेन्शियल किट करता अप्लाय करता येणार नाही, काही दिवस तुम्हाला वेट करायचे आहे, कारण की ज्या बांधकाम कामगारांनी ओल्डमध्ये पेटी घेतलेली आहे त्या बांधकाम कामगारांचा अशा प्रकारचा जो मेसेज आहे तो पाहायला मिळत आहे। त्यानंतरचा एरर म्हणजे आपल्या जिल्ह्यातील संचांचे लक्षांक संपुष्टात आला आहे, लक्षांक वाढीनंतर संगणक प्रणाली सुरू करण्यात येईल। म्हणजेच काय, तुम्ही ज्या सेंटरवरती तिथे अपॉइंटमेंट बुक करत आहात त्या महिन्याचा किंवा तेथील सेंटरचा जो कोटा आहे तो फुल झालेला आहे। ज्या बांधकाम कामगारांना जी किट वाटप करायची आहे तो कोटा फुल झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे एरर जे आहे ते पाहायला मिळत आहे। तुम्हाला जेव्हा नवीन कोटा तिथे अवेलेबल होईल त्यानंतर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकणार आहात। तर तुम्हाला जर अशा प्रकारची एरर येत असेल तर घाबरायचं काहीही कारण नाही, तुम्ही काही दिवसांनी परत ट्राय करायचं आहे, तुमची अपॉइंटमेंट नक्की बुक होईल। त्यानंतरच एक महत्त्वाची अशी एरर बऱ्याच बांधकाम कामगारांना येत आहे ती म्हणजे द वर्कर सबस्क्रिप्शन इज इनॅक्टिव्ह। तर ही एरर त्याच बांधकाम कामगारांना येत आहेत ज्यांचं रिन्युअल हे पेंडिंग आहे किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन हे एक्सपायर झालेलं आहे। जर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन हे इनॅक्टिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे हे जर पाहायचं असेल तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून ते पाहू शकता। तुमचं तिथे ॲक्टिव्ह असायला पाहिजे, जर तिथे ॲक्टिव्ह नसेल तर अशा प्रकारचा तुम्हाला एरर तिथे नक्की पाहायला मिळेल। त्या अगोदर तुम्हाला जर इसेन्शियल किट, भांडी किट किंवा सेफ्टी किट घ्यायचे असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन हे ॲक्टिव्हच असायला पाहिजे। जर ते इनॅक्टिव्ह असेल तर अशाच प्रकारचा तुम्हाला तिथे एरर पाहायला मिळेल आणि तुमची जे अपॉइंटमेंट आहे ते बुक होणार नाही। तर मित्रांनो, या होत्या काही एरर ज्या वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट बुक करायला जात आहात त्या तुम्हाला तेथे पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या काही एरर आहेत ज्या की वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि त्याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ज्या बांधकाम कामगारांचं डेट फुल झालेला आहे, कोटा संपलेला आहे, त्यांनी काही दिवसांनी परत ट्राय करायचं आहे। बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवरती इसेन्शियल किट, भांडी वाटप किट किंवा सेफ्टी किट करता अपॉइंटमेंट कशी घ्यायची या अगोदर आपला व्हिडिओ बनलेला आहे। ती स्टेप फॉलो करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट जी आहे ते मोबाईलवरती बुक करू शकता। त्याच्या रिलेटेड जे काही व्हिडिओज आहेत ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। सोबतच तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागणार आहे, स्वयं घोषणापत्र, त्याचबरोबर ज्या लिंक तुम्हाला लागणार आहे इसेन्शियल किट, भांडी वाटप किट किंवा सेफ्टी किट, त्याकरता
ज्या लिंक आहेत त्यासुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल सोबतच व्हॉट्सअप चॅनलवरती दिलेल्या आहे। टेलिग्राम चॅनलवरती नवनवीन GR महत्त्वाच्या लिंक्स या प्रोव्हाइड केल्या जातात, त्यामुळे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल दोन्ही जॉईन करून ठेवा, जेणेकरून येणारे अपडेट तिथे लवकरात लवकर मिळतात। मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।